येणं बापा सावलीत बसणं आम्ही बसतो बापा. तू आली की नाही तर मग कसं आता आम्ही घरी चाललो होतो. पण येणं किती ऊन तपून राहिलं एवढ्या उन्हात चांगलं आहे काही काम करणं. तुला काही घरच्याच वावरातच ना तू काही तुला उधळ देईल नाही की आजच झालं पाहिजे म्हणून लवकरच झालं पाहिजे असं नाही ना. काही आराम करायचा काही निंद्याचं असं करणं. एवढ्या उन्हात कोणी निंदते काय दिसून राहिलं का पाय बरं तुले चौबत कोणी एखादी बाई तरी दिसून राहिली का काम करताना. हो माय तुला म्हणतं मला सावलीत ये पण जर त्या डंगऱ्यानं मला सावलीत पाहिलं तर तो नाचिन ना बाबूराव थैथाय म्हणून तुला कोणच सांगलं की सावलीत याचं. त्यानं मला सांगितलं एवढं निंदन झालंच पाहिजे म्हणे बशाचं नाही उठायचं नाही. बुडे काही म्हणत नाही तो बुडा त्या मनाचा वयम आहे तो. ये बस ये सावलीत बसू मस्त आपण. एवढ्या उन्हात काम करतं का काही बी. खरंच ना ते बुडं काय एवढं झाली आहे काय. तुले जरा सगळी सावलीत बसू नाही देणार काय. काही म्हणत नाही त्या बुड्याचं प्रेम नाही काय बायको आहे ना तू त्या बुड्याची. एवढं करीन का तो बुडा. ये काही नाही करत. नाही ना तुम्हाला काय माहित आहे बाबा ते थेट आलं ना तर मा मागे कचकच लावीन ना सगळं. तुम्हाला आमच्या घरातलं काहीच माहित नाही बाबा. फक्त बाहेरून दिसते ते डोंगराला चांगलं. आम्ही पाहतो काय आहे. तू काही टेन्शन घेऊ नको. ये बस बाबा सावलीत बस. ऊन लागलं तर कोण्या भावात जाईन. ये बस. बरं बापा आता तुम्ही एवढे म्हणूनच राहिले. ये सावलीत तर येतो बा. नाही तर मग कसं मला काम तर करणंच होतं बापा उन्हात अनात. कामासाठी लस खाव करत बापा नादलो घरी बसस. आता उन्हातही काम करून राहिले काय तर बुडा म्हणते. बुडा काले काही म्हणे त्या मनाचीच लावतो बापा. बिमार पडली तर कोणा भात पडली ऊन लागलं तर काही बा. आता मला माहित आहे रे भाऊ. आता माझी परिस्थिती मला माहित आहे ना कसं काय आहे. आता तुम्हाला काय सांगू एवढं अंदरचं. ते बुडं बापाला चांगलं दिसते वरून लय प्रेम लावलं बापा पहिले. पण आता नाही ना तसं. आता मला निरा खाकसच करते ना. जरासं काही असे दोन शब्द चांगले बोलत नाही ते बुडं माझ्यासोबत. तसंच असतं माणसाचा स्वभाव. तसेच बोलतात माणसं. आता माय बुडं तसंच बोलते ना माझ्यासोबत. मग आता राग मानून धरायला लागते का त्याचा. नवरा आहे आपला शेवटी तो ऐकाच लागते नवऱ्याचं. देते आता ते बुडं काही म्हणो पण कसं उन्हात अनात काम नको करत जाऊ बरं. उन्हात काम केलं की नाही फटका जर बसला की नाही तर लय भावात जाईन बरं. हे आपला जीव बी जाऊ शकते उन्हानं. काही खरं नाही. आणि आता लय ऊन तपून राहिलं नाही ना माय. बसायचं काही नाही ना. बसा तर मलाही वाटते पण मग मी बसा पण बुडा या मग ते तर बस माझी जीवच घेईन ना ते बुडं. म्हणजे तू कशीच काय बसली सावलीत असं आहे ना. ते मला कामच करायचं सांगेल आहे ना. एवढं पुरंच कर म्हणे वावरात. पुरं कर तर ते बुडं लय म्हणीन. पण आपण जे करायचं आहे तेच करायचं. जरासं कसं सावलीत बसायचं जरासं काम करायचं असं करायचं. हे बुडी त्या बुड्याचं भलतंच टेन्शन घ्यायचे बा. आता बुडा काहीच नाही करत. काय करते तू बुडा. बापा लय तू म्हणतं काही नाही करत बुडं बापा. आमचं आम्हाला माहित आहे ना काय करते बुडन काय नाही. तर आता काय सांगू तुला अंदरच्या गोष्टी सगळ्या. आता कसं एवढं सांगू नाही शकत ना. मला माहित आहे. आता तुम्हाला सांगलं तर खोटं वाटीन. मा पोरगा गोंड्या त्याच्याजवळ बी बुडं जाऊन येतात मला जास्त. म्हणजे मी पाहतो गोंड्याले तू काम कर म्हणते सगळे. वावरातही जाय वावरातलंही कर गाईले चाराही आण घरचंही कर स्वयंपाक पाणी. म्हणजे माई इकडे लक्ष दे. सांग आता माया जीव कसा आहे आता. दुखी सुखी जीव आहे की नाही. आता आपलं वय आहे का काम करायचं. तरी बुडं मला असं बोलते. हो ना बुड्याचा स्वभाव लयच बदलला बापा. आता पहिले नव्हतं हे बुडं असं. आता काम करून राहिलं असं काय माहित. मस्त गप्पा चालू आहे. काम राहिलं लिह. मस्त मंडळी बसली सावलीत. का याच्यासाठी येत असतात वावरात. तुला याच्यासाठी पाठवलं का मी. तुम्हाला म्हणत की नाही असं आहे ना. आता मला बोलते बुडं. मी आता झाली ना. आता झाली मी सावलीत बसायले. ह्या बाई चालल्या आता रस्त्यावरून. तेव्हा तेवढं काय उन्हात काम करतं बापा. ये 5 मिनिटं आमच्याजवळ बस म्हणून आता चालते बा मी. यायचं काय घेऊन खाल्लं तू ना. हे म्हणे मला बस ते म्हणे बस. तुला काय सांगितलं वावरात जाऊन काम करायचं. ऊन असो ताण असो काम करणे गरजेचं आहे. हिंदी नको असं बसल्यानं होईन काय. म्हणून तर आता मी त्या मागे लक्ष द्यायला नाही. तर इकडे मस्त गप्पा चालू आहेत. निंदणं फिरणं कायचं काय मस्त झेलप्या झाडणं. तसं नाही ना. आता मी रोज तर उन्हातच काम करतो बाबा. पण कसं आज बसली बा 5 मिनिटं. आता हे जास्तच नादाला ये सावलीत ये सावलीत म्हणून बसली मी. नाही तर बसत नाही मी कधीच. काय बुढे बा काय जीव घेता का त्या बुढीचा उन्हात अनात. किती ऊन तपून राहिलं. ऊन लागलं तर राजा कोण्या भावात जाणार आहे. काही विचारही करत नाही राजा तुम्ही दुसऱ्या जीवाचा बुढे बा. तुले कोण सांगितलं रे बा चबऱ्याचं म्हणतात घेणं दे ना आमच्या घरात. चला उठा दोघे जण चला बाजूले घरी. याचं नाही आपल्या वावरात यायचं नाही अजिबात बी. रस्त्याने मोकड्या निघून जायचं. तिला काय आवाज देणार तुम्ही. अगोपणा गप्पा करायला त्या म्हणजे आमचं इतकं का डांगर. अरे बा हे राहायला निंद्याचा भुईमुग आमचा. नुसतं बसवलंच पाहिजे. घरी बम नाही पडत ती बम नाही पडत. नुसतं ऐदी खांदा हा ठस हा गा ठस. तसं नाही ना. तुम्ही समजता तसं नाही. मी काम करूनच राहते ना बापा. करूनच राहते ना. नेमकेच तुम्ही या मी झाडाखाली बसा असं झालं ना. ते नाही तुम्ही कधीच बसत नाही. आता तुम्हाला माहित आहे की एवढा मोठा भुईमुग नेनला मी उन्हात अनात. आज हे पुरंच होऊन जाते ना. पुरंच होऊन जाते. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आता नेन तुम्ही उठतो मी आता.
पुरं होते की नाही होते नको सांगू. तू बसली कशी काय? कामाला काऊन नाही सुरू? तू सावलीत कशी काय बसली तू? हा, हे सांग मला पहिले तू. ते नको शांतपणा सांगू. तुला काय सांगितलं? औरत गेली की खस खस निंद्याचं, बशा उठायचं नाही, फक्त पाणी घ्यायचं. हा, तू तर मस्त झाडाखाली येऊन बसतो मोकाटे. काय बुढे बा, काय लावलं तुम्ही हे कचकचा एवढ्या उन्हात आणा? ते बुढी काम करीन काय? जीव हाय की त्या बुढीचा काही? मला दोघायले मी प्रेमान सांगून राहिलो जरा निघा. तो शांतपणा शिकूच नका. मला कोणाला जीव आणि कोणाला काय यायचं तुम्हाला काय माहित आहे का? माहित नाही, ठाऊक नाही. चाललं भाजलेल्या मधामध्ये. उठा लवकर, दोघे जण उठा. चला लवकर, नाही तुम्हाला मग मी असं 2-2 झपके तुम्हाला मारीन. म्हणून मी तुम्हाला मी बसत नाही, सावलीत मी बसत नाही. हाय असं आहे ना उभा राहवानाचा. कोणाला बोलते तो? मला माहित नाही बापा, हे थेटगं एवढं बदललं तर. पहिले तर लय बोलत जा बापा चांगलं ना, आता तर बापा याच्या तोंडात तर मिरच्याच भरेला. चल बुढे थांबू नको आता. या दोघं नवरा बायकोचं बैकलं नाटक. हा बुडा काही ऐकत नाही आता आपलं. फालतू आपली जैशी तैशी करून टाकीन. बापा चल निघटून. फालतू आपण बसलो बापा अटी बसून. आता अजून पान उतारा होईन आपला अजून. चाल. हे गावातले लुच्चे लोक येतात आणि तू अटी गप्पा मारतं. काम करायचं राहिलं बाकी. हा, म्हणून तर म्हटलं गवत कसा वाळून राहिलं वावरामध्ये. गप्पा चालू आहेत ना, गप्पा. नाही ना, मी कधीच बसत नाही ना बापा सावलीत. आताच गलती झाली ना माझ्यानं, चुकी झाली ना. आता नाही होणार. हे गलती होणार नाही. गलती सजाचा भोगाच लागेल तुला आता. हा, बसली कशी तू? बसली कशी? कोणाची ऑर्डर घेतली तू ना? मालक मी आहो, तू या किती आहेत? हा, ते म्हणतीन तुले शेण खाशीन काय? हा, मी सांगेन तसं. हो, ते सांगतीन तसं नाही. म्हणून तुम्ही म्हणसान तसं बापा. मी तुमचे शब्द बाहेर आहो काय? तुम्ही म्हणसान तसं ऐकतो ना मी. कुठे मारून राहिलं काही खरं नाही. आता पै लवकर उठून पै. अरे बाबा रे, मारू नका बा, म्हणजे मारू नका ना. माझी हड्डी जर तुटली ना जुटी नाही वा या वयात. पै लवकर कमले उठून, नाही तर काही खरं नाही. हड्डा पडते आता इथे तुझ्या. कुकडे पोहून राहिली व तू? कुकडे पैत थांब. कुकडे पोहून राहिली? मारू गेली बाबा. मारू नका रे एवढं बाबा, मारू नका ना. बुडी लावली सोडणं बुड्यानं. बुडा पागल झाला बापा. या कमला बुडीच्या मागच लागून राहिला, झोडूनच राहिला बुडीले. पहिले किती प्रेम करे बा या बुडीवर, आणि आता किती त्रास देऊन राहिला या बुडीले. बुडा बेकार आहे बा हे. देवलाल हा असं काऊन करून राहिला बापा? हा बिफरला काय? पागल तरी झाला बापा हे डंगर. अरे पाहिले देवलाल किती मारून राहिला त्या बुडीला. पाहिजे मागीच लागून राहिला ना बापा. हा लय साता हेल्याचा जोर आला बापा या डंगऱ्यात. हो ना बुडे, आता आपण काही करू शकत नाही बापा. गलती आपलीच. आपणच म्हटलं त्या बुडीले. मारू नका ना बापा, एवढं मारू नका. माझ्या हड्ड्या मुडतील ना बापा. बाबा बुटा जीव घेते माझ्या. काही खरं नाही आता, काही खरं नाही आज. करणं मग ऐदी कोणा बस न मारणं गप्पा लोकाई बरोबर. काम राहिलं कामा ठिकाणी. हा, भुईमुग नाही द्या सांगितलं तर गप्पा करत बसली सावलीत. काय तर दिले ऊन लागते. ऊन आता ऊन व सायाचे नखरे करत. हा, नाही ना, आता नाही होणार ना. आता नाही ना बापा. मी उन्हातच काम करीत ना, सावलीत नाही येणार ना बापा. कधीच नाही सावलीत बसणार ना मी. मला मारू नका ना, फक्त मला मारू नका ना. हो माव मावन बापा करूच नको तू. तुन मा मस्तक सटकवलं सार. जे सावलीत बसत वरगेने वावरात आलो. माढोयानं पाहिलं मी. नाही तर तुला दिवसभर गप्पा मारल्या असत्या. बाईवर तशीन बुडा असा करते, बुडा तसा करते, असा त्रास देते. मा नान कोण्या काढल्या असत्या तर दिसा साय जे बसत. तुला सांगायला कोणाशी बोलायचं नाही म्हणून. मारू नका बापा. इवन बापा करून राहिली ती. सायाची होती कोणा करणं मग मारणं गप्पा गातल्या लोकांनी बरोबर. मोडलं मानानं बोट तटीसा. डंगरा असा डंगरा खायला नाही दे. डंगरा असा त्रास देते, रात्री त्रास देते, दिवसा त्रास देते, वावरात पाठवते. हा, मा नावाचे गुणगान गायते ते. असं तसं सांगते लोक लुच्ची. नाही ना बाबा, तुम्ही कवराचे म्हणता. मी ना कोणाला काहीच नाही सांगलं ना तुमच्याबद्दल. कोणाला काहीच नाही सांगलं ना. आणि मी कोणासोबत बोलतही नाही ना. तेच तर आले माझ्याजवळ म्हणत की ये इकडे जावलेत बस. नाही तुम्ही कोणासोबतच बोलत नाही ना. कोणासोबत बोलत नाही ते बोलल्याशिवाय राहत नाही. हा, मला सांगतं का हो तू? हा, हाती लागली म्हणून. हाती नसती लागली तर का? हा, तुला आता झपकेत आहेतच. त्या पिशावर काढतोच मी. तुला सोडत नाही आता. तू ऐदी आहेस ऐदी. नाही ना, आता नाही होणार ना. गलती माझा ना. आता नाही होणार ना बाबा. पाया लागतो ना तुमच्या. मला माफ करा ना. चुकी झाली बाबा माझ्या. चुकी झाली. मी सावलीत गेली तर आता कधीच नाही जाणार ना. मारू नका ना. किली माफी नाही आपल्याजवळ. हा नाही. तुला वावरात कशासाठी मारलं तर भुईमुग नाही द्याले. ते काम करायला पाहिजे होतं. गप्पा मारायला पाहिजे नाही. लोक देतात बैकून. हा, बैकू तू बिघडली होती मागू. आता डबल लाईनवर आली. डबल बिघडतं काय? लोकांना धंदा निघातल्या. बोटं घाली कामं करतात फक्त.
अरे ते थांबू नको तू पळ इथून लवकर, नाही तर काही खरं नाही. तुझ्यासाठी जीव किती हात वे आता मारून टाकते तुला. पळ लवकर कमले पळ. कुठे पोयत कुकडे पोयत कुठे जाशील कुठे तू जंगलाच्या बाहेर मी हाच त्या माग कुठे जाय तू हा किती पोयत डंगरे किती पोयत तू काम कर नाही ती जीवार तिचा गप्पा बाई ती थांब बाबा रे मारू नका ना, मला मारू नका ना बाबा. पळ कमले काही खरं नाही. पळ लवकर पळ. उकळ वाय 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 हा पोयते पोय 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 न पोय न पोय 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 पुढे पोय मी हाच त्या माग अम्मा हाय जी तुझ्या इदी बा पण यंदा पीक तुमचं मस्त जोमात आहे राजा. तुमचा मका असा जमेला की बस एकरी 30 क्विंटल 40 क्विंटल कधी उतरते तुम्हाला मका. नजर लावते का रे बाबा पहिली वा घरी जाऊन बिबा कोबडी निंबू आणा लागेल तरी बघून उतरावं लागेल भाऊ. नजर लागली आहे याची उत्पादन कमी होईल भाऊ. काही सांगतो का गड्या एवढा होते का कुठी काही बी बोलणं 30-40 क्विंटल हा बापा बुडे बा काही काय म्हणजे 3-3 4-4 कंस पडले ना एका मक्या झाडाले आणि तुम्ही म्हणता होत नाही. होते 100% होते. लिहून देतो मी तुम्हाला कॅम्प पेपरवर. काचं काही होणं बे काही बोलते का तू पोरा. जाऊ द्या बा मी काही बोलतो ना झाल्यावर पाहिजे मग. हा तुम्हाला मका झाला की मला सांगा तुम्ही की बा गड्या बाबू एवढा झाला की तेवढा झाला. ते झाल्यावर भाऊ ते बाकीत काही कामाचं नाही भविष्यवाणी काही फायदा नसते त्याच्यामुळे. ते पीक घरात आल्यावर समजते माणसाला काय किती झालं किती नाही. मी ना मागे सोयाबीन पेरलो मस्त सोयाबीन वाढेल होतो माया कोणी म्हणे एकरी 20 तर होतेच म्हणे बुडू बा एकरी 20च होती. अरे 2 क्विंटलच्या वर झालं नाही सोयाबीन शेंगाच भरल्या नाही. आता हे मक्याचे कणसच भरले नाही तर कुठून मका होणार आहे असं होते ते. नाही ते सोयाबीनचं अलग असते पावसाळ्यातलं पीक आहे पण हे उन्हाळी आहे तर जबरदस्त आहे. मी आता कोणचंही पाहिले ना तुमचे ठस्स भरेल लागतं बिलकुल. ते बा ते काही सांगू नको बा. बाबा कंदील वाचवा वाचवा मुली वाचवा ना. काय झालं वहिनी काऊन लोळून राहिला तुम्ही. बाबा काय सांगू मी माझ्या बुटा मागे लागले ना मला मारून राहिले ना बाबा. वावरानं झुडत झुडत आणलं बाबा. मी इकडे आली पळत मग आता माझी मदत करा बाबा. तुम्ही त्या बुटाला सांगा काही. काय तो मारून राहिला तुम्हाला डॅनी तुम्हाला तरी म्हणून मी त्याच्या राजनोगा लागू डॅनीच्या पण तुम्ही ऐकत नाही ना वहिनी मा म्हटलं. तुम्हाला कसं काम करायचं जास्त पडेल आहे ना काम करून मी काही फायदा आहे का मारून राहिला की नाही आता तो. जाऊ द्या ना ते मला वाचवा ना. तुम्ही वाचवा ना बाबा. ते बुटे येऊन आले ते बुटे मला मारे. बुडे तो बुडा काही येत नाही काही येत नाही. टेन्शन न घेऊ तू. आता कुठे येऊन राहिला तो बुडा. बुडे बा पाणी पाणी पाजा बुडेले पाणी पाणी पाजा. तो डॅन्यासाठी काय येणार आहे हो बुडे तू टेन्शन न घेऊ कमले अजिबात टेन्शन न घेऊ. हा अटी थांबली का हो तू हा बरी थांबली तू अटीचा. हा तू तर बजेटच नाही ना कुकडे पोहून राहिली हो तू. अरे हो डॅनी काय धंदा लावला तू ना हा काय त्या वहिनीच्या नानी लागला तू काय मारून राहिला काय केलं त्या वहिनीनं हा अगं उपडा करतं का का. खरंच ना राजा बुडे बा तुमचं वय काय तुम्ही करून काय राहिले बा. त्या बुडेल मारणं बरोबर आहे का शोभते काय राजा. हा बा निघाल लाज निघली राजा तुम्ही ना. जास्त चबरू नका तुम्ही दोघं बी. तुम्हाला माहिती आहे काही काय आहे तर एवढी होती हे वावरात पाठवली निमाया हाळ्या हाले बसले होती 2-4 जण गप्पा मारायला होती. सांगा आपलं काम पहिले की गप्पा पहिले. इथं काय सांगितलं मी वावरात काम करायचं हा काम करत नाही गप्पा मारते तर मग हिचा का लाड करू काय मी हा काय तर खाऊ घालू घरी इले. बाबा मी फक्त 2च मिनिटं बसली ना बाबा. मी का दिवसभर बसली होती का सावलीत आणि नेमके तुम्ही आले मी त्याची बसली होती. असं झालं ना हळ्या बसायची डांग मुडायची. आता मी काय करू सांगा ना. काय तुनं काय लावलं काय डॅनी हे आता उन्हाच्या पायरी कोणी बसते बा झाडाच्या खाली का उन्हात का मारतं का जीव घेतं का त्या वहिनीचा तू कमला वहिनीचा हा तुले लेका ऊन लागते तूही झाडाखाली जाऊन बसतं. आता आम्ही लेका काम सोडून अटीस सावलीत येऊन बसलो. ऊन किती तपून राहिलं ऊन लागलं तर बाबू पाणी पाणी करते झाला जीव. तू तू तुझ्या शांतपणा पाजूच नको मला कोण दिले मला माहिती आहे तू कसा असतं हा तुला नुसतं बोट घाले कामं येतात. आणि ही अगं ऐकूनच राहिली बयाळ खानीची हा तुला काय सांगाल तर तसंच करायचं हा पण तुला ऐकलं नाही ना आता तुला झपकेचा. बाबा आता का तुमच्या पाया लागू मी झाली बाबा माझ्यानं चूक. आता नाही बसणार ना कधी सावलीत नाही बसणार बाबा. 24 तास उन्हात काम करीन. तुम्ही म्हणसान तसं करीन ना. आता मला मारू नका फक्त. आता 24 तास काम करेन झपके बसले तर हा आदलो काय रोग आलता का तुला. मी वावरात येत नाही मी लक्ष देत नाही वावरामध्ये की काम करून राहिली बा. हे तर बसेल असते बा वावरात तर हा काही वेगळा इथं तिथं बा. आज हाती लागली ते नाही तर मस्त गप्पा गप्पातच गेलं असतं काम. भुईमुगात झालं असतं डोक्या गवत. नाही तर मी वावरात जातो निंदतो हे करतो ते करतो नुसतं मला भाषण देते भाषण माझी करते संध्याकाळी. तुम्ही काहीच नाही करत हेच नाही करत तेच नाही करत. आणि हे मोठा टोला घेते वावरात
काहीच काम नाही करत वावरात बी बसेल असतं ठस. काय बोलून राहिला गड्या, तुले तुझ्या गोष्टीचं भान आहे की नाही काही? हा अरे तूही त्या जागी असता तर बाबा बसेलच असता ना. का उन्हात काय 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 जीव घेतला असता तुला? हा उन्हात कोण काम केलं असतं रे? तू कंदीला शांतपणा शिकू नको मला. चाल कमले लवकर घरी चाल. चाल घरी घरी चाल लवकर मोठ्या चाल. हो ना, घरी येतो मी, पण मला मारू नका, मला मारू नका, मी घरी येतो बाबा, तुम्ही म्हणता तसं करतो. नाही नाही मारत नाही. चाल निघ लवकर रस्त्यात चाल. वाटून सटकली तू की तिकडे कसं त्या पाठीवर चांगले झिंडीच काढतो ना. हां कशी बसतो तू, कशी मध्ये त्रास देतो. चाल चाल होय बाजूली होय. चाल लवकर घरी चाल. होय लवकर लागलं असत्यानं. हो ना, हो ना, येतो ना बाबा, येतो येतो. हा बुडबा काही ऐकलं राजा हे तर आणतो. हा बुडाचा खाव कितीच कुणाला मारतो, सोडतोच करून आला बापा. हो गड्या काही बोयकला गड्या आता अजूनही सोडते रे गड्या इल्या. आता आठवून नेलं ना त्यानं पाहतो तेच पण इले तो कमलीला नाही सोडत आज. काय कुकडे नस दबली काय माहिती त्याची आज. लस गरम व्हायला डॅने आज तर ऐकूनच नाही राहिला वा. हा बापा या बुढीने राहायला नाही पाहिजे बापा, चाललं जायला पाहिजे. हाय बाबा असा बुडा. हड्याने तर लय मस्त हलका आहे बापा. डॅनीची काही चुकी नाही ना रे याची. हा असे 17 नवरे एक नावरे असं काम आहे ना हे, म्हणून झपके खाऊन राहिली बुढी. अजून डॅनीनं तर अशी सुखात ठेवली असती की बस. पहिले ठेवले म्हणा इले सुखामध्ये, पण आता कसं आहे, आता कसं डॅनीची दुखत्या नशेवर पाय द्यायला येईन म्हणून कसं डॅनी हिचे हाल करून राहिला. जाऊ द्या मग मित्र, चला मग उद्या पाहू आपण उर्वरित भागाचा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.